मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीने प्रियकरासोबत रचलेल्या कटात पतीचा जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय। भरत अहिरे यांच्यावर निर्दयी मारहाण करून त्यांना 3 दिवस उपचाराशिवाय ठेवण्यात आले। यानंतर त्यांचा मृत्यू झालाय। 12 वर्षीय मुलीने धाडसाने पोलिसांकडे तक्रार दिली असून आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबाज जाधव यांचा वारसा आजही देशाचा अभिमान आहे। त्यांच्या स्मृतीने जपत त्यांचे सुपुत्र रणजित खाशाबाज जाधव यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मान्यवरांसह विशेष कार्यक्रम पत्रिकेत झळकले आहे। रणजित जाधव यांनी याला प्रेरणादायी क्षण असे संबोधत पिताश्रींच्या कर्तृत्वाला अभिवादन केले। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्रात मांसाहार विक्री बंदीच्या निर्णयावरून राजकीय वाद चांगलाच पेटलाय। खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर सरकारवर हल्लाबोल करत महाराष्ट्राला नामर्द बनवत आहात अशी तीव्र टीका केली। त्यांनी हा दिवस धार्मिक नव्हे तर शौर्याचा असल्याचं सांगत सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। यातील अर्धा टॅरिफ 7 ऑगस्ट पासून तर उर्वरित 27 ऑगस्ट पासून लागू होणार आहे। रशियाकडून तेल खरेदीवरून भारतावर कारवाई केल्याचं कारण अमेरिकेनं दिलं असून टॅरिफ विषयावर निर्णय होईपर्यंत व्यापार चर्चा होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलच्या मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर अनिता परितेकर यांच्या घरी भरदुपारी धाडशी चोरी झाली आहे। मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 50 तोळे सोन्या हिऱ्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 55 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। ज्योतिबा डोंगरावर यात्रेदरम्यान विक्री होणाऱ्या पेढ्यात भेसळीचा गंभीर आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केलाय। दररोज 2 ते 3 टन पेढ्याची विक्री होते, मात्र तपासणी केवळ कागदोपत्री असल्याचा दावा त्यांनी केलाय। दूषित पदार्थांमुळे कोटीहून अधिक भाविकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देत नवाळे यांनी 15 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।